हिंदू धर्मातील 4 धाममध्ये जगन्नाथपुरीचे विशेष महत्व आहे. मान्यतेनुसार भगवान विष्णू रामेश्वरममध्ये स्नान, द्वारकेत शयन, बद्रीनाथमध्ये ध्यान आणि पुरीमध्ये भोजन करतात. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याशिवाय 4 धाम यात्रा पूर्ण मानली जात नाही. आषाढ शुक्ल द्वितीयेपासून जगन्नाथ रथयात्रा प्रारंभ होते. चला तर जाणून घेऊ या रथयात्रेची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये. बहुतांशी मंदिरांची परंपरा जत्रा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. त्यातीलच एक म्हणजे जगन्नाथपुरीचे मंदिर. या मंदिराशी रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये आहेत, रहस्य आहेत, ती अद्भुत आहेत. जगन्नाथ रथयात्रा आषाढच्या द्वितीयेपासून सुरू होते आणि रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात. या यात्रेमध्ये प्रतिवर्षी सुमारे किमान 8 लाख भाविक तरी सहभागी होत असतात. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून 3 रथ निघतात. समुद्र किनारी वसलेल्या पुरी शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रा उत्सवाच्या दरम्यान श्रद्धेचा जो भव्य उत्सव पाहायला मिळतो तो डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. या रथयात्रेमध्ये भाविकांना थेट मूर्तीपर्यंत पोहोचण्याची सुवर्ण संधी मिळते. हिंदू धर्मात रथयात्रेला विशेष महत्व आहे. ही रथयात्रा पुरीच्या जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी गुंडीचा मंदिरामध्ये संपते. स्कंद पुराणानुसार जो माणूस रथयात्रेत श्री जगन्नाथजींचे नामस्मरण करत गुंडीच्या नगरी पोहोचतो तो पूर्वजन्माच्या बंधनातून मुक्त होतो. जी व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणात रथयात्रेत सहभागी होते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. फक्त रथयात्रेत सहभागी झाल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्याही दूर होतात. स्नान पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ यांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी त्यांना बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह रत्नसिंहासनाहून खाली आणले जाते आणि मंदिराजवळ स्नान मंडपात नेले जाते. 108 कलशांनी त्यांना शाही स्नान घातलं जातं आणि या स्नानानंतर प्रभू आजारी पडतात अशी मान्यता आहे. त्यांना ताप भरतो. मग 15 दिवसानंतर प्रभू ठीक होतात. 15 दिवस त्यांना एकाच खोलीत ठेवलं जातं. 15 दिवसानंतर भगवान बरे झाल्यानंतर खोलीतून बाहेर आणून भाविकांना दर्शन मिळते, ज्याला नवयौवन नेत्र उत्सव देखील म्हणतात. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या समवेत महाप्रभू महामार्गावर येऊन रथावर आरूढ होऊन शहर दौऱ्यावर निघतात. पुरीच्या रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी 3 वेगवेगळे रथ तयार करण्यात येतात. यात्रेमध्ये सर्वात पुढे बलरामाचा रथ असतो, मध्यभागी सुभद्रेचा रथ आणि सर्वात मागे भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचा रथ असतो. ते त्यांच्या रंगाने आणि उंचीने ओळखले जातात. बलरामाच्या रथाला तालध्वज म्हणतात. त्याचा रंग लाल आणि हिरवा असतो. देवी सुभद्राच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ म्हणतात. हे काळ्या किंवा निळ्या, लाल अशा रंगाचे असते. भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुड ध्वज म्हणतात. त्याचा रंग लाल आणि पिवळा असतो. भगवान जगन्नाथाचे नंदीघोष 45.6 फूट उंच, बलरामाचा तालध्वज रथ 45 फूट उंच आणि सुभद्रेचा दर्पदलन रथ 44 फूट उंचीचा असतो. हे सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला दारू म्हणतात. यासाठी कडुलिंबाच्या निरोगी आणि शुभ झाडाची ओळख केली जाते. या रथांच्या निर्माणामध्ये कोणत्याही प्रकारचे खिळे किंवा काटे किंवा इतर कुठल्याही धातूचा वापर केला जात नाही. या रथांसाठी लागणाऱ्या लाकडांची निवड वसंत पंचमीच्या दिवसापासून केली जाते. रथाचे बांधकाम अक्षय तृतीयेपासून सुरू होते. हे 3ही रथ तयार झाल्यावर छार पहनरा नावाचा विधी करण्यात येतो. त्या अंतर्गत पुरीचे राजा गजपती पालखीमध्ये येतात आणि 3ही रथांची विधिविधानाने पूजा करतात आणि सोन्याच्या झाडूने रथमंडप आणि मार्ग स्वच्छ केला जातो. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला रथयात्रा सुरू होते. ढोल, ताशे, रणशिंग आणि शंखांच्या आवाजात भाविक या रथाला ओढतात. जे या रथाला ओढतात त्यांना भाग्यवंत समजले जाते. जगन्नाथ मंदिरापासून रथयात्रा सुरू होऊन रथ गुंडीच्या मंदिरापर्यंत येतो. इथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा 7 दिवस विश्रांती घेतात. गुंडीचा ही देवांची मावशी मानली जाते आणि
हे भाऊ बहीण आपल्या मावशीच्या घरी येतात असे म्हटले जाते. गुंडीच्या देवळामध्ये भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला आडप दर्शन म्हणतात. या देवळाविषयी आख्यायिका अशी आहे की येथेच देवशिल्पी विश्वकर्मांनी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी यांची मूर्ती तयार केली होती. आषाढ महिन्यातल्या 10व्या दिवशी सर्व रथ परत देवळाकडे परतीचा प्रवास करतात. रथांच्या या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा म्हणतात. जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होण्याचे पुण्य 100 यज्ञांच्या बरोबरीचे मानले जाते. जगन्नाथाच्या रथाला 16 चाके असतात, बलभद्राच्या रथाला 14 चाके असतात आणि देवी सुभद्राच्या रथाला 12 चाके असतात. जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात ही 12व्या शतकात झाली आणि हा ओडिसातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. श्रीकृष्णांची स्वारी आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत आषाढ महिन्यात पृथ्वीलोकावर येते अशी ही मान्यता आहे. त्यामुळे भक्तांचे दुःख आणि वेदना दूर होतात असे म्हटले जाते. पद्मपुराणानुसार एकदा भगवान जगन्नाथाची बहीण सुभद्रा हिने आपल्या भावंडांकडे संपूर्ण नगर फिरण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी जगन्नाथ देवाने भाऊ बलरामसह सुभद्रेला रथावर बसवून संपूर्ण नगरी फिरवली. ही घटना घडली तेव्हा आषाढ महिना सुरू होता. त्यामुळे दरवर्षी ही यात्रा काढण्यात येते. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे जे 24 अवतार सांगितले आहे त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ. रथयात्रेच्या दिवशी देवी दुर्गेच्या पूजेचे आवाहन होते आणि रथाची दोरी ओढताच दुर्गा देवीच्या मंत्रांचा आवाज घुमू लागतो. या रथयात्रेत भाविकांना थेट मूर्तीपर्यंत पोहोचण्याची सुवर्ण संधी मिळते. त्यामुळे या रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. तर अशा प्रकारे जगन्नाथपुरीची रथयात्रा होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जगन्नाथ लिहायला विसरू नका. धन्यवाद.